आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिनं सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत। आदिवासी असल्यानंच आपल्याला राज्यात नोकरीसाठी डावललं जात असल्याचा आरोप तिनं केलाय। कविता राऊत डेहराडून या ठिकाणी ONGC मध्ये कार्यरत आहे। तर मात्र महाराष्ट्रात बदलीसाठी 10 वर्षांपासून तिचा पाठपुरावा सुरू आहे। महाराष्ट्रात नोकरीसाठी अनेकदा अर्ज देऊन देखील अर्जाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप तिनं केलाय। माझ्या फाईल बरोबर जे बाकीच्या इतर खेळाडूंची होती फाईल, त्यांचं 2018ला 32 लोकांच्या नियुक्त्या झाल्या। त्याच्यानंतर स्पेशली एक GR 26 सप्टेंबरला निघाला की लतिका माने म्हणून आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स कमी होते म्हणून त्यांचा एकट्यांचा GR निघाला आणि त्या GRमध्ये माझं नाव डावललं गेलं। तर मला पण प्रश्न हाच आहे की का डावललं जातं। आत्ता मला त्याची खात्री झाली की मी एक आदिवासी आहे, माझ्या पाठीमागे गॉडफादर नाही आहे म्हणून मला डावललं गेलं। गॉडफादर नाही, आम्ही गॉडफादरची नाही, परंतु त्यांच्यावर आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असतं आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे। ते काही इथे बोलून दाखवण्यासारखं नाही, पण एवढंच नाही तर किमान 50 वेळा मंत्रिमंडळातसुद्धा आणि इतर ठिकाणाची पत्र केलेलं आहे। अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जी काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं, मग ते त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं हां, आणि नंतर त्यांनी परत हे केलं, परत आम्ही त्यांना झालं। मी सारखं म्हणत असतो, नवीन पासपोर्ट घेण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर ही महत्त्वाची बातमी आहे। आता पासपोर्ट बनवण्यासाठी तुम्हाला 5 दिवसांची अपॉइंटमेंट मिळणार नाहीये। पासपोर्ट विभागाचं पोर्टल आज रात्रीपासून 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत देशभरात बंद राहणार आहे। आधीच्या अर्जानंतर 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अपॉइंटमेंट मिळाल्यास ती दुसऱ्या तारखेला बदलावी लागणार आहे। अशा तऱ्हेनं केवळ दिल्लीच नाही तर देशभरातील अर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। या कालावधीत लोकांना नवीन अर्ज करता येणार नाही। पुण्यात IPS अधिकारी आणि तत्कालीन पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। राज्य शासनाच्या आदेशानंतर बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। BHR पतसंस्था घोटाळा प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं गुन्हे नोंदवणं, कट रचणं असे आरोप IPS भाग्यश्री नवटाकेंवर करण्यात आलाय। एकीकडे गुप्तता पाळत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्तांनी देखील यावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। थँक्यू